हॅलो चेक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. माणगावचं प्रेक्षक मैदानाच्या चहूबाजूला उपस्थित आहे. थंडीमय वातावरण आहे तरी सुद्धा क्रिकेट वेड प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित राहिला. या सर्वांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंट वरती घर बसल्या लाईव्ह प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यश प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मैदानावरती यष्टा उद्ध्वस्त झाला. क्लीन बोल्ड. लागली तरी शेकोटी पेटवू नका असं गाणं लावा, कारण की मग मैदानावरती धुकं येईल. यस, साहेबांचा सन्मान आपल्या स्क्रीन वरती होताना पाहायला मिळत आहे. यस, अप्रतिम अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम डीजे ऑपरेटिंग. डीजे बाळा बाळा म्हटल्यानंतर फॅन फॉलोइंग मोठी आहे. काल आपण पाहिली मैदानाच्या चहूबाजूला सगळ्या प्रेक्षकांनी प्रतिसाद खूप छान दिला. मॅच मैदानाच्या आतमध्ये मोहसिन नदाफ एक महत्वाचा खेळाडू आहे आणि तो गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतं. टीमचा कॅप्टन 3 बॉल फेकत असताना मात्र एक जाव त्यानं मात्र आतापर्यंत खर्च केली आहे. एक विकेट सफलता प्राप्त केली आहे. आता नवीन बॅटर फौजान मुकादम. ब्लॉकल पद्धतीचा बॉल शॉर्ट पॉइंटच्या दिशेला चालला. फिल्डर तिकडे आहेत आणि एक धाव मात्र मिळेल. पहा ना, म्हणजे कौतुक करावं लागेल एमचे वॉरियर्स अँड अरुण आईस्क्रीम पार्लर जो संघ आहे त्या संघाच्या कॅप्टनचं. त्यानं सांगितलं की आता थंडीचं वातावरण जास्तीचं झालं, बॉल जास्तीचं आपण जर पाहिलं तर रोटेट होत नाही आणि अशा स्थितीमध्ये 50-60 धावा झाल्या तर टार्गेट आमचं मोठं असेल आमच्यासाठी. आणि चित्र तसंच दिसतो आता, कारण की 4 बॉल मध्ये 2 धावा. चांगला बॉल अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. MPL पहिला चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र आपण जर पाहिलं तर तिथे संपताना पाहायला मिळतं. 6 धावा धावफलकावरती आहेत. शांतता पसरली मैदानाच्या चहूबाजूला. पण आवर्जून जशी क्वालिफायची ही मॅच चालू होईल तसे आमचे संजय सर प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, म्हणजे शांत प्रेक्षक वर्ग सुद्धा बसणार नाहीयेत. थोडी थंडी उडवावी लागणार तशी मॅच हवी. मॅच असेल तर मग अजून मजा येईल. मग सगळे आमचे डीजे ऑपरेटर लय मध्ये येतील, समालोचक लाईव्ह आणि मग खेळाडू आणि मग ही स्पर्धा सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर भरताना पाहायला मिळेल. अशी मॅच होईल, कारण की नॉकआउटची मॅच असेल 2 टीमसाठी. फुल टॉस, सडवा बॅटनं फ्लिक करण्याचा प्रयत्न. नक्की मी म्हणेन फौजांच्या माइंड मध्ये काय होतं या बॉल वरती. यस, भीमर वेस्ट साइडचा नो बॉल आला पंचांच्या माध्यमातून. कारण की ज्या वेळेला बॉल कमरेच्या वरती आला त्यावेळेला बॅट वरती ज्या वेळेला बॉल येईल फुलटॉस बॉल होता. समजा जर भीमर नाही दिला तर बॉल तर फुलटॉस होता, पण तो बॉल एसटी रक्षकाच्या जवळ मारायचा किंवा फाईन लेगच्या जवळ, या अनुषंगाने फक्त बॅट टाकली होती. मी म्हणेन यदा कदाचित माज नॉन सेकंडला उभा तो म्हटला असेल मी जर स्ट्राईकला असतो तर असा तडाखा आला असता माझ्या बॅटमधून. पण हरकत नाहीये, फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी माच कधीपला मिळेल. डॉट बॉल, फ्री हिटचा बॉल, कम बॅक.
डॉट बॉल येतोय 8 धावा धावफलकावरती चांगली बॉलिंग उमेश जुमारे समोर यस मासच्या बॅट मधून मोठा फटका खेळला जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध सेफ झोनला बॉल निघून गेलाय सीमा पार चौकार धावसंख्या धावफलकावरती 12 धावा येतात धावा बनतात आणि ते बनवतात माच कधी जोपर्यंत संघाचा सरसेनापती खेळपट्टीवरती उभा आहे तो काही करू शकतो माणेगाव प्रीमियर लीग मध्ये असे बरेचसे कारनामे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत आणि म्हणूनच का होईना कर्णधार पद त्यांच्याकडे दिलंय समोरचा बॉल चांगला फटका गॅप मध्ये खेळायचा होता क्षेत्ररक्षक फंबल होतात ही चूक करून जमणार नाहीये कारण की तुम्ही ज्या वेळेला 38 सर्कलच्या आतमध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न ज्या वेळेला होईल तो प्रयत्न तुम्हाला थांबवावा लागेल तेव्हा जास्तीची स्ट्राईक रोटेट होणार नाही आणि धावाही येणार नाहीत आणि मग टोटल कमी होईल हा कॅल्क्युलेशन तुम्हाला करावा लागणार आहे उमेश जुमारे 3 बॉल मध्ये 7 धावा खर्ची घालताना पाहायला मिळालेत हो फुल टॉस गॅप मध्ये सुई मधून धागा काढावा अशा पद्धतीचा फटका बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार चौकार धावसंख्या धावफलकावरती 17 पुढचा बॉल रनवे मध्ये प्रॉब्लेम थांबलेत उमेश कारण की थोडे महागडे दिसले बॉलिंगचा तोफखाना घेऊन क्वालिफायच्या मॅच साठी सज्ज झालाय संघ एव्हीएस वॉरियर्स बांदेरे या वेळेला स्विच हिटचा फटका खेळला जातोय आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 4 धावा मिळतील पुन्हा एकदा 4 निसार भाई यांच्या वतीनं फौजांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज येताना पाहायला मिळतं ते 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले चांगली बॅटिंग ओहो याही वेळेला रिवर्स पुन्हा 30 जागा जणू काही फौजांना त्या जागेचा 7-12 आपल्या नावावरती केलाय लगातार 3 चौकार एकाच जागेवरती 4 धावा निसार भैया यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येतात वारंवार यस तौसिफ भाई राऊत यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती रॅपिड मोरबाचे संघ मालक व्यासपीठावरती आसनस्थ होऊन आपण मॅचचा आनंद घेऊया 25 वरती 1 सध्याची स्थिती आहे जिथे फौजांनी या मॅचची परिस्थिती बदलली आहे त्याच्या बॅट मधून आलेले 3 चौकार माजनं दिलेलं 1 चौकाराची 7 आणि निश्चितपणे या 2 बॅटरनं जर दिली 7 तर होईल समोरच्या टीमवरती मात पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगची दिशा आहे निश्चितपणे बॉल थांबणार नाहीये निघालाय बॉल सीमा पार चौकार
रुपयाचं कॅश प्राइज. इथे गॅप काढण्याचा प्रयत्न होता. हे महत्वाचं बघा, जर जास्तीचा बॉल बॅट वरती हवा तसा येत नाहीये ना, तर जास्तीच्या हवेत फटके खेळून सुद्धा जमणार नाही. आणि याचं विचारपूर्वक खेळ मैदानावरती माज आणि आता फौजान करताना पाहायला मिळतात. कारण की जोखीम त्यांनी उचलली नाहीये, म्हणजे हवेमध्ये फटके खेळायचेच नाहीयेत या मानसिकतेने ते मैदानावरती बॅटिंग करतात. माइंडसेट चांगलं आहे की फक्त गॅप आपण क्लिअर करायच्या. पहा ना, म्हणजे 3 चौकार मारल्यानंतर आता शॉर्ट पॉइंटला फिल्डर तिकडे बॅकवर्ड पॉइंटला शॉर्ट थर्ड मॅन तिकडे उभं केलंय. हे गरजेचं होतं, कारण की फौजन त्या पद्धतीचे फटके खेळत होता. पण आता सगळ्यांना आतुरता राहील, तिकडे क्षेत्ररक्षक लागल्यानंतर तो फटका कोणता खेळणार आहे. हो 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 हो, नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळते. येस, लक्ष हेच केंद्रित होतं आमचं सुद्धा. पण आम्ही समालोचक आहोत, पंच मैदानाच्या आतमध्ये उभ्या असताना काय टेन्शन आहे, कारण की जेपी पॅनलचे आपले पंच, तुम्ही पॉपिंग क्रीजच्या मागे अगदी जवळ जवळ 6 खेळाडू होतात आणि याची जाणीव नव्हती. कारण की ज्या वेळेला क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना झाली ना, त्यावेळेला सगळ्या गोष्टी निदर्शनात आल्या. कारण की जो खेळाडू तुमचा पॉइंटचा आहे तो तुम्ही बॅकवर्ड पॉइंटला घेताय, जो खेळाडू तुमचा समोरच्या दिशेला तिकडे लेफ्टी बॅटरसाठी स्क्वेअर लेगला होता तो तुम्ही अगदी लॉंग लेगला घेताय. आणि मग तदनंतर पॉपिंग क्रीजच्या मागे जवळजवळ 6 खेळाडू बघायला मिळाले. आणि त्याच वेळेला हे सगळ्या बाबी ज्या आहेत त्या अभयजी पाटोळे सरांनी हेरला आणि लगेचच नो बॉलचा इशारा तिथे मात्र आलाय. बॅटरला जीवनदान मिळाला फौजानला. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतो. वाटलंही नसेल फौजानला की अशा पद्धतीचा नो बॉल येईल, पण पंच आहेत, कोणत्याही टीम वरती कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची आपण जर पाहिलं तर दखल आमच्या पंचांनी घेतली. फ्री हिटचा बॉल स्ट्राईकला माच, मोठा फटका हवेत खेळलाय. बॉल हवेत, फिल्डर तिकडे येताना पाहायला मिळतील, एक धाव मिळेल, हरकत नाहीये. म्हणजे आता दोन्ही आपण जर पाहिलं तर बॅटर आहेत ना ते जखमी शेर आहेत असं म्हणावं लागेल. कारण की दोघेही वाचलेत, एक नो बॉल मुळे तर एक त्याच वेळेला फ्री हिट मुळे. संधी दोघांनी मिळाल्या. आपण म्हणतो ना, क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा, हाफ चान्सेस मिळतात, त्यांना फुल मध्ये कन्वर्ट करावं लागतं. ते आता करावं लागणार आहे. रिवर्स स्टफल खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र चुकीची फेकी. मोफत स्वरूपाच्या धावा मिळतील. जिथे डॉट बॉल आला होता तिथे 22 ची सिंगल मात्र आपण जर पाहिलं तर येताना पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती. 34 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, तिसरं षटक मार्गस्थ आहे. 34 धावा धावफलकावरती. एक बॅटर मात्र बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. माज कदीप स्ट्राईकला आणि त्याच वेळेला मोहसिन नदाब. हे दोन खेळाडू बराचसा कालावधी एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत आणि आज सुद्धा या माणगाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं खेळतात. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चालला दी बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. माज कदीपच्या बॅटमधून चौकार. माणगाव प्रीमियर लीग, माणगाव प्रीमियर लीग. थँक्यू. यस, माणगाव प्रीमियर लीग, माणगाव प्रीमियर लीग दमदार स्पर्धा. चांगला बॉल तिथे मात्र आपण जर पाहिलं तर ऑन साइडला खेळताना पाहायला मिळतं. बॉल अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटला गेला होता. फिल्डर तिकडे वेगानं धावत येताना पाहायला मिळालं. एक धाव मिळेल तर एकाच धावीवरती समाधान मानवलं तर 1च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 39 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. मोहसिन नदाब यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर माज कदीप यांनी जो चौकार लगावला त्याच्यासाठी निसार भैया यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. जास्तीचे बक्षीस लगावले जात आहेत. निसार भैया यांचं प्रेम बरंच आपण पाहिलंय. तौसिफ भैया असतील, निसार भैया असतील, वेगवेगळ्या विविध पद्धतीनं प्रेम व्यक्त केलं जाते.
39 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज कोणते येतील, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल पाहावं लागेल. यस, स्वप्नील वरती विश्वास दाखवला. माज कधी मैदानावरती उभा आहे, 11 बॉल मध्ये 20 वरती खेळतो. पहा ना, म्हणजे सुरुवातीचं क्रिकेट चालू झालं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 आला, नंतर आक्रमक रूप धारण केले 2 बॅटरने. हा ट्रॅकर फिरकावला बॉल, फिल्डर तिकडे आहेत. ओहो, काय एफर्ट्स, प्रयत्न चांगले आहेत, प्रयत्न लाजवाब केलेत, पण असफलता हाती आली आहे. हरकत नाहीये, बॉल चालला, स्क्वेअर लेग पार, चौकार. पुढचा बॉल, चांगला बॉल समोर खेचलाय, फिल्डर आहे तिकडे आणि ओहो, काय कॅच पकडली आहे, अप्रतिम अप्रतिम. तिथे असणाऱ्या प्रेक्षकांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या, तेवढं छान झेल मैदानाच्या आतमध्ये. तरी सुद्धा एकच मिनिट डीजे मास्टर, तुम्हालाही आम्ही संधी देऊ, पण आम्हालाच नक्की कळलं नाही कॅच कंप्लीट आहे की षटकार आहे, आणि त्यासाठी पंचांनी 3ऱ्या पंचांचा कॉल केलाय. निर्णय येईल, आता वाजवा. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे, रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मानगाव मध्ये रायगड मध्ये. विकेट सुंदर झेल पाहायला मिळाला, आणि सर्वाधिक महत्वाचा धक्का या मॅचची गोल्डन विकेट माज खदीप मैदानावरती बाद होताना पाहायला मिळाले. विकेट आली माजची, विकेट आली महत्वाच्या खेळाडूची, आणि इथून पुढे कशा पद्धतीची बॅटिंग होईल या सगळ्या घडामोडी आपल्याला पाहिजेत. हे संपूर्ण आपण जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग आमच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय, प्रेक्षकांना आपण पाहिलंय, खेळाडूंना दाखवलं जात आहे. बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट क्लिअरिटीचं काम हे विपुल उभारे स्टँड आपल्याला पाहायला मिळतं, पूर्णतः भरलेलं पाहायला मिळालंय. आणि ही खेळपट्टी लाभक सुंदर, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर सगळ्यांच्याच प्रेमात पडलेली ही खेळपट्टी. कधी बॅटर तर कधी बॉलर. यावेळीचा बॉल शरीरावरती आदळला, स्टफलून खेळण्याचा प्रयत्न, बॉल शरीरावरती आदळल्यानंतर तिथे मात्र कीपर वेगाने येतील. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही सिंगल मिळताना पाहायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 44 धावा या मात्र धावफलकावरती पाहायला मिळाला. 44 धावा. गणेश टेंबे ऍज अ ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आहेत, आणि बॉलिंग तर आतापर्यंत त्यांची चांगलीच राहिली आहे. एक मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा त्यांनी आपल्या नावावरती केलाय, पण आता खेळावं लागणार आहे. तुम्ही मागे काय केलं त्याचा विचार माणगावकर नाही करणार. आता तुम्ही या महत्वाच्या मॅच मध्ये कसे खेळताय हा खेळ बघण्यासाठी इकडे थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा माणगावकर उपस्थित राहिलेत. क्रिकेट वेडे आहेत, क्रिकेट वरती निस्वार्थपणे प्रेम करणारं हे माणगावचं प्रेक्षक वर्ग आहे, आणि निश्चितपणे ते दरवेळेला इथे येतात. चांगला फटका, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये पुन्हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पार, पुन्हा चौकार. बॅट्समन फौजांच्या बॅट मधून 4. सर, आयुष्य 11 संघाचे संघ मालक मंगेशजी सावंत साहेब इकडे उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात. साहेबांना मी आवर्जून विनंती करेन, आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती आसनस्थ होऊन या मॅचचा आनंद घेऊया. ज्यांनी अंतर्गाव निजामपूर प्रीमियर लीग आपल्या नावावरती केले असे संघ मालक, आणि निश्चित माणगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा संघ खेळणार आहे. पहा ना, फक्त दिशादर्शक बॅटिंग चालू आहे. मी फौजांचं कौतुक या गोष्टीसाठीच करेल, तो ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय ना त्या पद्धतीनं त्यानं फक्त आणि फक्त बॉलरच्या वेगाचा वापर केलाय, बाकी काही नाहीये. जास्तीची जोखीम त्यानं घेतलीच नाहीये.
लगातार 4 चौकार मारण्याचा पराक्रम त्याच्या बॅटमधून उदाहरण पाहायला मिळालं आणि तो चौकार मारून मारून दमवतो अक्षरशः असंही म्हणावं लागेल. 48 धावा, धावफलक चांगलं चालू आहे, चांगला टोटल चांगला रन रेट आतापर्यंत बॅटिंग करणारी टीम चालली पुढे. गणेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला खेळल्या मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतील. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झाला आणि बघता बघता तिथे 2 धावा मिळाला. तिसऱ्या धावेचा कॉल. ओ हो 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 हो, इकडे मात्र आपण जर पाहिलं तर सातत्यानं आम्ही म्हणतो दिवसा डोळ्यात चोरी होते धावांची, पण आज रात्री सुद्धा झाली आहे ती अगदी 10 वाजून 4 मिनिटांनी 3 धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीचं कामकाज टीमच्या साह्याने टीमच्या धाव संख्येत वाढ होताना पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावरती आहेत. मी म्हटलं होतं जर मॅच मध्ये बॅटिंग करत असली टीम, चांगला बॅटिंग करण्याचा खेळ झाला, बॉलिंग चांगली झाली, प्रेक्षकांना हवी हवीशी मॅच झाली, तर समालोचक आणि आमचे डीजे ऑपरेटर सगळ्यांनाच मात्र मजा येते आणि आज तेच होताना पाहायला मिळते. धावसंख्या 51 म्हणजे संघाचं अर्धशतक धावफलकावरती लागल्या. यस, मैदानावरती छोटासा ड्रिंक्स ब्रेक होतं, त्या दरम्यान आपण विशेष मान सन्मानाकडे वळूया. सन्माननीय मंगेशजी सावंत साहेबांचा विशेष आदरपूर्वक आम्ही सन्मान करतो. माणगाव प्रीमियर लीग मध्ये साहेब आपला मालकीचा संघ आपण उतरवतो आणि आज आपण माणगाव प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी सुद्धा आलात, त्याबद्दल आपण सन्मान करतोय. मी विनंती करेन मंगेशजी सावंत साहेबांना आपण या, आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा विनंती करेन आपणही साहेबांच्या समवेत सन्मान स्वीकारण्यासाठी आलात तरी चालेल. आज खऱ्या अर्थानं तुम्ही उपस्थित राहिल्यानंतर खरंच आम्हाला सुद्धा एक वेगळी ऊर्जा मिळेल आणि सन्मान होतोय संघ मालकांचा, ज्यांचा संघ अंतरगाव निजामपूर प्रीमियर लीग मध्ये विजेतेपद, एलावडे गावाचे 2 संघ फायनल खेळले होते त्यावेळी आणि साहेबांचा संघ हा आपण जर पाहिलं तर प्रथम क्रमांकाचा मानकरी राहिला होता आणि साहेबांचा एकमेव खेळाडू आवडता, त्याचं नाव सूरज कोलते, तो सुद्धा इन ऍक्शन पाहायला मिळेल. आणि सूरज कोलतेला ओळख निर्माण करून देणारी ही स्पर्धा, हा मैदान आपण पाहिला, कारण की सूरज कोलतेनं मारलेले ते 7 बॉल 7 सिक्स कोण विसरेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. यस, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला. अवंतर स्वरूपाची धाव मिळते आणि अवंतर धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. तब्बल 52 धावा. पुढचा बॉल, इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातो. गणेश टेंबे स्ट्राईकला आहेत, गणेश टेंबे खेळत आहेत, पण मी म्हणेन डावकुरी आताचा बॅटर तुमचा नॉन स्ट्राईक इनला आहे. डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबलचा जो रेशो चालू ठेवला होता ना माच कधी पाणी आपण पाहिलं तर फौजांना तो रेशो चालू ठेवणं गरजेचं आहे, तर धावा होतील. समोरचा बॉल फटका, मिस टायमिंग, फिल्डर बॉलला जज करतात, तिथे मात्र कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. खराब फिल्डिंग पाहायला मिळते, हे अपेक्षित नाहीये क्षेत्ररक्षण करत असताना प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून. मी म्हणेन ज्या वेळेला मैदानावरती गोलंदाजी करणारा संघ आहे ना, यज्ञेश शुभार 11, या टीमला जास्तीची कॅच पकडण्याची प्रॅक्टिस जास्त करावी लागणार आहे. फुलटॉस, काय फ्लिक केलाय, 24 लाईव्ह इव्हेंटचा क्लिक आणि गणेश टेंबेचा हा फ्लिक चर्चेचा विषय राहील. टेंबे काय बॅटिंग करतात, अप्रतिम षटकार ठोकला. याही वेळेला पण मिस टायमिंग, बॉल हवेत नो मॅन्स लँड मध्ये पडेल, तिकडे फिल्डर नाहीये, एक धाव मिळते. हो फौजान काय धावलेत. लेझी क्रिकेट स्वतः मुकुल मेहता टीमचे संघ मालक आहेत. यस, समीरजी पवार साहेब शब्द सुनाने आपलं हार्दिक स्वागत. आज खूप लेट आलात पण थोडे थेट या इकडे स्कोरिंग साठी. तिथे आकडे मोड तुमच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग गणेश टेंबे. पुढचा बॉल, अजून एक मोठा फटका. माझ्या टप्प्यात आला ना की मी कार्यक्रम करतोच हे सांगणारा गणेश टेंबेचा हवाई हल्ला, सिक्सर.
हव्याशा म्हणजे अपेक्षेच्या व्यतिरिक्त धावा आल्या. चुकीचा बॉल इथे मात्र डिरेक्ट हिटचा प्रयत्न, तिथे सुद्धा आपण पाहतोय दोन्ही बॅटर सुखरूपरित्या पोहोचलेत. बीमर वेस्ट साइडचा नो बॉल. पहा ना, म्हणजे मैदानावरती वाईड नोचा जास्तीचा प्रभाव पाहायला मिळाला. आमच्या पंचांना थंडीमय वातावरणामध्ये जास्तीची एक्सरसाइज करावी लागते. वाईड किंवा मग मध्येच नो, मध्ये षटकार सुद्धा. 73 धावा धावफलकावरती. 73 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर शॉट फाईन लेगला, तिकडे मात्र फिल्डर आहेत. पहा म्हणजे मैदानावरती खेळत असताना तुमचं लक्ष किती पाहिजे. क्षेत्ररक्षकाला असं वाटलं होतं की कॅच पकडली, बॅटर आउट होतील म्हणजे आता आपण सेफ आहोत, पण नाही. बॉल त्या आधीचा नो होता आणि मग आताचा बॉल फ्री हिट होता. गणेशला सुद्धा जीवनदान मिळालं. धावसंख्या 74 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळेल, जिथे षटक क्रमांक 6 व मार्गस्थ. यावेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळालाय. टर्न होऊन मारलाय फाईन लेगच्या दिशेला. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. फौजांच्या बॅट मधून अजून एक येतोय, हा चौकार. उपस्थित राहतात माणगाव प्रीमियर लीगच्या वतीनं साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शॉट बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला, एक धाव मिळेल. दुसरीसाठी पलटलेत, बघता बघता दोन सुद्धा. वा, तिसरीचा प्रयत्न, अरे बापरे, पुन्हा 3 धावा. या दोघांनी तर आज पराक्रम केले. चौथ्या धावेचा प्रयत्न चालू झालाय आणि बघता बघता चौथी धाव सुद्धा. काय घडलंय बघा, प्रेक्षक वर्ग किती आनंदी आहेत. लाजवाब. आपण म्हणतो ना सातत्यानं की चित्त्याची धाव, हरणाची चपळाई मैदानाच्या आतमध्ये त्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. 82 धावा. चांगला बॉल, त्याहून चांगला फटका समोरच्या दिशेला खेळला जातोय. डीप मधून प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 1 2 3 पुन्हा नाही. आता गणेश म्हणतात मला आता धाव नकोय. पंच्याऐंशी धावा धावफलकावरती आहेत. गणेश ऑन स्क्रीन आहेत. गणेश यांना आता असं झालं की अजून एक 5 मिनिटं थांबा, त्यानंतर मी बॅटिंग करण्यासाठी उभा राहील. एवढा तो दमलाय, कारण की 7 धावा धावून काढल्यात. 85 धावा. शेवटचा बॉल, फुलटॉस लॉलीपॉप बॉल, त्याला भिरकावलाय लॉंग लेगला आणि गणेश टेंबे यांच्या बॅट मधून आलाय. अजून एक चौकार. येस सर, रिव्ह्यू आहे का? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे वेस्ट साइड साठी. वेस्ट साइड साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. 2 बॅटर खेळपट्टीवरती अशा पद्धतीने बसलेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तरी दोन्ही फलंदाज बसावं लागले, कारण की एवढ्या धावा धावून काढलात ना की त्या धावा टीम साठी खूप महत्वाच्या राहतील. आपण म्हणतो ना योग्य बॉल फेअर डिलिव्हरी. आपण म्हणतो ना की जास्त धावलो की दम लागतो आणि त्या धावा धावायला सुद्धा दम लागतो. तो आपण जर पाहिलं तर फौजान आणि गणेश टेंबे यांच्या मधला दमखम पाहायला मिळाला. आणि या दोघांनी धावून तब्बल 7 धावा 2 चेंडूमध्ये काढल्या. टीमची धावसंख्या 89 आणि 90 धावांचं भलं मोठं आव्हान या मॅच मध्ये सेट केले. 90 धावा. 36 चेंडू 90 धावांची गरज.
विनंती करू आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आपला विशेष मान सन्मान आणि जिगर टेंबे यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या आपला सुद्धा सन्मान व्यासपीठावरती आपण इथे करणार आहोत. जिगरजी टेंबे यांना सुद्धा विनंती करतो आपण यायचा. हा शुभ सन्मान आपल्या मान्यवरांचा होता. अभिदादा आणि राहुल दादांच्या शुभ हस्ते धन्यवाद साहेब आपण आलात. माणगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि फौजांसारख्या दोन बॅटरला थांबवायला काय दोघांनी अप्रतिम दर्जाचा खेळ केला आणि खूप छान धावा. चला बॅटर पाठवा मैदानावरती विनंती करतोय. सन्माननीय जिगरजी टेंबे साहेबांचा विशेष मान सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जिगर टेंबे साहेबांचा सन्मान मी अभिदादांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय जिगरजी टेंबे साहेबांचा सन्मान करूया. समवेत राहुल दादा बक्कम सुद्धा जिगर साहेबांचा सन्मान आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल साहेब आपले मनपूर्वक आभार आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. थँक्यू. मॅच 90 धावांचा पाठलाग करायचा. 36 चेंडू मध्ये 90 धावांची गरज दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जो संघ जिंकेल तो थेट क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंच सज्ज होतील. मॅचला सुरुवात केली जाईल जिथे एक महत्वाचा संघ या गणेश टेंबे गोलंदाजीसाठी आहेत. स्ट्राईकला बॅटर आपण जर पाहिलं तर तौफिक आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. माणगाव प्रीमियर लीग मधला सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 5व्या पर्वाचा महागडा खेळाडू मैदानावरती बॅटिंग मार्क वरती आहे. तसा खेळ त्या दर्जाचा खेळ त्याला करून दाखवावा लागणार आहे. तौफिक नॉन सायकल कॅप्टन टीमचा मोहसिन ददाव आणि बॉलिंग मार्क वरती गणेश टेंबे. फटका चांगला तौफिकच्या बॅट मधून हवाई हल्ला झालाय. 6 धावा. षटकार. पुढचा बॉल. या वेळेला इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळते. लगेचच प्रत्युत्तर गणेश टेंबे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग एवढी केल्यानंतर सुद्धा मात्र पुन्हा नव्यानं गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर ते दाखल झालेत आणि आता चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर सुद्धा कमबॅक.
बॅकफुटला जाऊन कट केलंय, गॅप मध्ये फटका. यस, बॉल निघून चाललाय डीप पॉइंटला, डीप कव्हरला, क्षेत्ररक्षकाला भेदत सीमा पार. हा चौकार. जस 10 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे निसार भैया यांच्या वतीनं आपण पाहिलं तर तौफिक डॉली याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. आज निसार भैया पहिले एटीएम ला गेले आणि मग ग्राउंड वरती आलेत. चांगला बॉल गणेश टेंबे पहा ना, ते एक सांगतात एक तुम्हारी दुसरी हमारी, एक डाव तुमचा तर दुसरा आमचा, एक डॉट तर एक षटकार, एक डॉट तर एक चौकार पाहायला मिळाला. हे समीकरण आपण पाहिलं. चांगली बॉलिंग, गोलंदाजी करत असताना गणेश यांना आपण पाहतोय. या शेवटच्या बॉल वरती काय वाढून ठेवले, षटकार की चौकार, हे पाहावं लागणार आहे. तौफिक ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल लॉन साइडला खेळला जातोय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकात एकदा मेल मिसफील्ड होतीये आणि बघता बघता एका धावेचं रूपांतर या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 मध्ये होताना पाहायला मिळेल. 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतील आणि 2च्या साह्याने षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं संपुष्टात आलंय. पण मी म्हणेन बॅटिंग करत असताना टीम यज्ञेश उभारे 11 हा संघ एक पाऊल पुढे आहे, कारण की पहिल्या डावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये मोहसिन नदाब यांनी फक्त 6 धावा दिल्या होत्या. इथे मात्र 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. प्लॅनिंग न खेळलं ना तर या मॅच मध्ये एक चांगल्या पद्धतीची धावगती होईल आणि 90 धावा काही लांब नाहीयेत. जर समोरची टीम बनवू शकते तर आपण का नाही. तसंच आमचे अल्पेश बोबी म्हणतात की जर मनीष पाटील सेटअप वरती बसू शकतात तर मी का नाही. आणि आज ते लाईव्ह सेटअप वरती सुद्धा कामकाज करतात, आज कॅमेरामॅन पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती रोहित गमरे. नाभाचा हा महत्वाचा खेळाडू. नाभा हे गाव आपण जर पाहिलं तर लोणेरे गोरेगाव विभागामध्ये प्रचलित करणारा खेळाडू हा मात्र आपण जर पाहिलं तर रोहित गमरे. स्ट्राईकला मोहसिन नदाब. तौफिक खेळलाय, तौफिकनं सुरुवात तर केली आहे, आता मोहसिनचा खेळ अपेक्षित असेल, मोहसिनला खेळावा लागणार आहे. चला त्वरा करा, मी विनंती करतोय, जास्तीचा कालावधी आपण खर्च करायचा नाहीये. यानंतर आपल्याला क्वालिफायची मॅच खेळवायची आहे. जेवढा स्पीडअप घेता येईल तेवढा स्पीडअप आपल्याला घ्यायचं आहे. षटकातील पुढचा बॉल रोहित गमरे, राईट मोर विकेट. समोरचा बॉल मिस टायमिंग, फटका हवेत आणि थेट टिपलाय झेल. संपलाय मोहसिन नदाबचा खेळ. फलंदाज क्रमांक 1 मोहसिन मैदानाच्या बाहेर. पहा, मोहसिन नदाब यांची विकेट ज्या गोलंदाजाने घेतली रोहित, त्याच्यासाठी आपण पाहिलं तर निसर भैया यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. रोहित गमरे बॉलिंग मार्क वरती. नवीन बॅटर मैदानावरती महेश दाखल होताना पाहायला मिळतील. तिलोरे गावाला बिलॉंग करतात महेश यांना. मात्र आपण जर पाहिलं तर आपल्या गावासाठी खेळावं लागणार आहे. बारावरती एक सध्याची परिस्थिती या मॅचची. पुढचा बॉल
हो 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 चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट फिरवली पण ती बॅट हवेशी संबंध जुळवताना पाहायला मिळाली आणि तिथे येतोय अजून एक डॉट बॉल. 28 मध्ये 78. मोठी टोटल आली आहे या मॅच मध्ये. 90 धावा म्हटल्यानंतर आजच्या दिवसातील सर्वाधिक उच्चांक पाहायला मिळाला किंबहुना कालपासून. हाफ ट्रॅकर फटका पुन्हा हवेत. शॉर्ट सिलेक्शन फसलंय. क्षेत्ररक्षक आहेत वेल जज. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये. अजून एक धक्का. त्यावेळेला अजून एक विकेट येताना पाहायला मिळेल. महेश बाद. भैया यांच्या वतीनं पुन्हा 200 रुपये. बक्षिसांची खैरात. चांगला बॉल पाहायला मिळत आहे. यावेळेला टप्पा पडला. बॉल वेगानं निघालाय. आता आपण म्हणतो ना की एखादा सिंगर असेल त्याला एक गाणं जर म्हणायचं त्याला जर सूर गवसला की गाणं चांगलं ऐकायला मिळतं आणि एखादा गोलंदाज त्याला एकदा जर टप्पा आणि त्याला लाईन आणि लेंथ भेटली की बॉलिंग चांगली बघायला मिळते. तसंच काहीतरी आता मैदानाच्या आतमध्ये रोहित गमरेचं झालेलं पाहायला मिळालं. मागील 2 मॅचचा विचार केला तर लाईन लेंथ वरती त्याचा कंट्रोल नव्हता पण आता 2 विकेट गेल्यानंतर आपण म्हणतो ना की आत्मविश्वास वाढतो. तो सेल्फ कॉन्फिडन्स त्याचा वाढला आणि त्याला आता लाईन लेंथ मिळाली आहे आणि म्हणून बॉलिंग चांगली पाहायला मिळते. हे महत्वाचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जिथे तौफिक स्ट्राईकला. आता जे काही करेल तो तौफिक एकटाच करेल कारण की जवळ आपण जर पाहिलं तर अर्ध्या संघाची बोलली तौफिक वरती होती कारण की तो विश्वास आहे तौफिक वरती. त्याला मात्र आता बॅटिंग करून दाखवावी लागणार. फक्त 2 धावांचं षटक रोहित गमरेनं हाताळलंय. येस 2 विकेट सुद्धा लाजवाब कामगिरी केली आहे. हे महत्वाचं आहे. टीम मधल्या असलेल्या खेळाडूला बॅक करणं गरजेचं आहे कारण की मला असं वाटतं की याआधी आपण जर पाहिलं तर रोहित गमरेनं बऱ्याचशा धावा खर्च केला होता पण आता त्यानं कमबॅक केला कारण की टीमनं त्याला बॅक केलं. टीमनं त्याला सपोर्ट दिला आणि पुन्हा संधी निर्माण करून दिली. त्या संधीचं त्यानं सोनं करून दाखवलं. 14 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपला. 24 बॉल मध्ये 76 धावांचा पाठलाग करायचा. आता सिंगल डबल न मॅच चालणार नाहीये. मॅच जिंकायची तर षटकार चौकारानं जिंकावी लागेल आणि त्या प्लॅनिंग न त्या माइंड सेट न तुम्हाला इथून पुढे बॅटिंग करावी लागणार आहे. ओहो हो बडी मछली जाल में. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर तिसरा धक्का तो म्हणजे तौफिक ढोली मैदानाच्या बाहेर. मोहसिन नदाब यांच्या समोर गोलंदाजी करत असताना रोहित गमरे यांनी फक्त आणि फक्त 2 धावांची ओव्हर हाताळली. त्यामुळे निसार भैया यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. अनोखे बक्षीस येतात. आम्हाला सुद्धा प्रश्नचिन्ह पडतात पण हरकत नाही. 14 धावा. खोलातला बॉल मोठा फटका समोर खेळला. अगदी सेफ झोनला बॉल निघून जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. वा चांगली फिल्डिंग. बॉलला थांबवलं जाते. बॉलला रोखलं गेलं आणि 2 धावा तिथे मात्र स्कोर कार्ड वरती मिळाला. तर 2च्या साह्यानं टीमचं धावफलक
शॉर्ट पॉइंटला एक सोपा सरळ साधा झेल पकडला जातोय. अजून एक धक्का. या कॅच साठी निसार भैया यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. तुषार बक्कम यांनी कॅच पकडली होती. कमी गतीनं फिंगर रोल पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानात छातमध्ये मुझम्मिल दाखल होताना 22च्या स्वरूपामध्ये धाव मिळते. 22च्या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो वाढतीये. 17 धावा. दुसरा डाव लडखडला, धडपडला आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर संघाला बॅकफूट वरती ढकलला बॅटिंग करणारा. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर जशी थंडी वाढली आहे ना तसं आपण जर पाहिलं तर अरुणा आईस्क्रीम पार्लरच्या सुद्धा आपण जर पाहिलं तर कूलिंग वाढली आहे जास्तीची. एम्स वॉरियर्स आणि अरुणा आईस्क्रीम पार्लर, थंडीचं वातावरण आणि निश्चित यदा कदाचित बॅटरनं जास्तीची आईस्क्रीम खायला घातली की काय, कारण की बॅटच उचलत नाही हवी तशी. पहा या वेळेला यष्ट्या दाखवल्या आणि माच खातीप न वाकवल्या. फलंदाज बाद. लावला होता. धन्यवाद निसार भैया. पुढचा बॉल 17 वरती 5. समोरचा बॉल लढवा पाटणा आपण पाहतो खेळला जातो 38 सर्कलच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर इथे मात्र बॉल तिथे मार्ग सुताना पाहायला मिळाला. एक धाव मिळेल आणि त्या एकदावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 18 धावा धावफलकावरती. अक्षय नवीन बॅटर आला. 17 मध्ये बनवायचे 16 बॉल मध्ये बनवायच्यात 72. या वेळेला सुद्धा आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळतं. डॉट बॉलचं रेशो वाढवलं रोहित गमरेनं. यदा कदाचित रोहित गमरे थंडीमध्ये जास्तीचा गरम झालाय आज मैदानावरती, कारण की जेव्हा गरम वातावरण होतं तेव्हा तो चुकीची बॉलिंग करत होता, पण आता नाही. लाईन लेंथ सगळं काही ओके मध्ये. षटकातील आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल
अजून एक बॉल इथे मात्र डॉट येताना पाहायला मिळतं. रोहित गमरे इम्प्रेस करतात या मॅच मध्ये. काय बॉलिंग केली, अगदी महत्वाच्या विकेट संपादन केल्या, महत्वाच्या फलंदाजांना मैदानाच्या बाहेरचा रास्ता दाखवला. जवळजवळ 11 बॉल टाकले या खेळाडूंनी या मॅच मध्ये. 11 बॉल मध्ये फक्त 3च धावा आणि 3 विकेट्स. यदा कदाचित ती चौथी येईल का? बॉल हवेत, कॅच ड्रॉप, लॉलीपॉप झेल होता. म्हणजे एवढा वेळ होता ना, जर केस सेट करायचे असेल तर केस सेट करून मग तदनंतर चेहऱ्यावरती एकदा हात फिरवून जरी बॉलकडे बघितलं असं एवढा कालावधी होता, आरामामध्ये बॉलला पकडता आला असता. आणि तेच करायचं होतं. शेवटच्या क्षणी मात्र बॉल धरतीला दान, बॅटरला जीवनदान. 2 षटक हाताळल्यानंतर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना 3 फलंदाजांना मैदानाच्या बाहेर पाठवले रोहित गमरे. थेट दुबईवरून सन्माननीय जितूजी बलकवडे साहेब यांनी, ते दुबईला आहेत पण माणगाव मध्ये त्यांना नशीब आजमावत आहे म्हणून त्यांनी तब्बल 5 कुपन आपण जर पाहिलं तर इथे लकी ड्रॉच्या इकडे घेतलेल्या आहेत. साहेब तुम्हाला शुभेच्छा. टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला, पंच मात्र कळवतात हा वाईट बॉल आहे. अवंतर स्वरूपाची धावी देताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या फलकावरती. प्रणित आला गोलंदाजीला. प्रणित गावडे, प्रणित गावडे मैदानाच्या आतमध्ये. युवा गोलंदाज, यंग डॅशिंग, यंग टॅलेंटेड. माणगाव तालुक्यामध्ये यंदाच्या हंगामामध्ये युवा खेळाडू चांगले खेळताना पाहायला मिळाले यावर्षी. बाहेरचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग प्रणित करताना पाहायला मिळालं. पुढचा बॉल इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. आता बॅटिंग करणाऱ्या टीमचे शोल्डर सांगून जातील या मॅच मध्ये काय बाकी राहिलंय, कारण की त्यांच्यावरती एवढं ओझं आल्यानं शोल्डर होते ते डाऊन झालेत. 10 बॉल 69 धावांची गरज. मच्छिंद्रजी मस्के साहेब यांच्या वतीनं रोहित गमरे यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. उपसरपंच साहेब यांच्या माध्यमातून बक्षीस आले. मैदानावरती फटका फसला आणि तिथे अजून एक सुंदर कॅच मैदानावरती प्रणित पकडताना पाहायला मिळतील. अजून एका विकेटचा पतंग, अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम यज्ञेश 11 संघाला. येथे सन्माननीय गणेशजी जोरकर साहेब उतेखोल यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर इथे 100 रुपयाचं कॅश प्राइज. 9 चेंडू 69 ची गरज असताना स्वतः संघ मालक मुकुल मेहता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. मुकुल मेहता यावेळेला गॅप मध्ये मुकुल मेहता यांच्या बॅट मधून बॅकवर्ड पॉइंटला चौकार. यावेळेला पुन्हा फटका, पुन्हा गॅप मध्ये लगातार दुसरा चौकार मुकुल मेहता यांच्या माध्यमातून. बनवणे एकदम बातोय का बॅटिंग करतायत. ऍडम गिलक्रिस्टची आठवण करून दिली आहे, परंतु नाव घेतलं मैदानाच्या आतमध्ये डावखुरे झाले आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या थेट बाहेर. 3 बॉल मध्ये 3 चौकार. लाजवाब.
पहिल्या 5 पर्वामध्ये आज पहिल्यांदा मी मुकुल मेहतांना बॅटिंग करताना, ते सुद्धा लगातार 3 चौकार, लाजवाब धाव घेतली, पुन्हा स्ट्राईक पकडली आपल्या हातामध्ये. यस, धाव कंप्लीट आहे. धावसंख्या धावफळकावरती व्हाईट प्लस 1 35 धावा. कुशल मुकुल मेहता यांच्या चौकारासाठी मंगूदादा जाधव यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. बॅट चिकडा आणि इकडे मात्र विकेट आली. फलंदाज इथे मात्र आपण जर पाहिलं तर बाद. निलेश उभारे यांच्या वतीनं सुद्धा 3 चौकारांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज मुकुल मेहता यांच्यासाठी येते. एकदा कमिटी मुकुल मेहता यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. यस यस या. आता आम्ही उद्यापासून तुमची व्यासपीठावरती हजेरी पाहू. खूप छान खेळलात, खरंच छान खेळलात. भले संघ हरला तरी हरकत नाहीये. मॅच अजून संपली नाही, कारण की 5 बॉल मध्ये 55 पाहिजे होता. तिथे मात्र चौकार येताना पाहायला मिळते. फुल टॉस, मोठा फटका, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध फिल्डर तिथे सुद्धा. आणि शेवटचे 3 बॉल. चल त्वरा करा. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतं. सिंगल मेल, एक धाव तिथे मात्र आपण जर पाहिलं तर मिळताना पाहायला मिळणार. इथून पुढे शेवटचा बॉल बाकी आहे, औपचारिकता बाकी या मॅचची. आता क्वालिफायची मॅचची वाट पाहिली जाईल. चला एव्हीएस वॉरियर्स बांदेरे या. पण हरता का होईना स्वतःचा क्लास दाखवून शंतनू बाहेर आला, त्यानं लगावला षटकार. अभिनंदन. मॅच जिंकली टीम आपण जर पाहिलं तर एमचे वॉरियर्स अरुणा आईस्क्रीम पार्लर या संघाने विजय प्राप्त केलाय.